नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. एखादी व्यक्ती दगावली तर ट्रक चालकाला लगेच 10 वर्षासाठी तुरुंगात टाकायचे. हेच ट्रक चालक जीवाची पर्वा न करता सलग 10 दिवस गाडी चालवून तुम्हाला जीवनावश्यक वस्तू पुरवतात ना? भारतात कोणाच्या कामाची किंमतच नाही राहिली का? असा सवाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित करून देशातील पोलिसी राज्य आणण्याचा कट रचण्यात आला असल्याचा आरोप इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. जाचक कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या बंदला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात पत्रकारांशी ते संवाद साधत होते. ते म्हणाले की केंद्र सरकारने जी CRPC मध्ये बदल करताना एखादी व्यक्ती ट्रक खाली येऊन दगावली तर ट्रक चालकाला 10 वर्ष कैद आणि 10 ते 15 लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न असा आहे की अपघात घडतो त्यामध्ये फक्त ट्रक चालकाची चुकी असते का? मग तुमचे नियम इतके कठोर करा की झेब्रा क्रॉसिंग व्यतिरिक्त अन्य ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्याच्या घरच्यांनाही 10 लाखांचा दंड आकारा. कायदा फक्त ट्रक चालकांना नाही लावलाय तर छोट्या वाहनांनी जे अपघात होत असतात त्यांनाही हा कायदा लागू करण्यात येणार आहे. म्हणजे चांगल्या घरातील मुलंही जेलमध्ये जाणार आहेत. आतापर्यंत शिक्षेची मर्यादा 2 वर्ष होती, ती आता 10 वर्ष केली आहे. याचाच अर्थ हा गुन्हा आता न्यायदंडाधिकारून सत्र न्यायालयात वर्ग होणार असून आरोपींना जामीन मिळण्यासाठी किमान 90 दिवस लागणार आहेत. कोणताही कायदा करताना ज्याचा संबंध सदर कायद्याशी येणार आहे त्याच्याशी चर्चा करणं गरजेचं असतं. कायदा आपल्या मनाप्रमाणे करायचा नसतो, तर कायदा समाजासाठी उपयुक्त आहे की नाही याचा सारासार विचार करून कायदा करायचा असतो. पण या कायद्याने अनेक जण जेलमध्ये जातील, म्हणजेच आपल्या देशाचा जो परीघ आहे त्याचा अर्धा भाग तुरुंगात रूपांतरित करावा लागेल. आज मितीस तुमच्या जेलमध्ये जागा आहेत का? एकट्या नौपाडा पोलीस ठाण्याचा विचार केला तर 25 ते 30 माणसे कोठडीत कोंबली तर त्याचे नैसर्गिक विधी करायला जागा मिळणार नाही. आरोपींची ही मानवी मूल्य जपावी लागतात. सर्व मानवी मूल्यांची हत्या करून या देशाला पोलिसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे. कधीतरी आपल्या घरातील मुलांच्या हातून असा अपघात घडेल तेव्हा आपणाला समजेल की या कायद्यात वाईट काय आहे ते. म्हणून आधीच जागे व्हा. 1963चा जो कायदा होता CRPC आणि IPC तो बदलण्यात आला आणि त्या बदललेल्या कायद्यानुसार वाहनांच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावला तर त्या ड्रायव्हरला 10 वर्षाची सजा आणि 15 लाख रुपये दंड अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. आता प्रश्न असा आहे की दरवेळेस जो माणूस किंवा स्त्री ट्रक खाली येते किंवा ॲक्सिडेंट होतो, गाडीचा ॲक्सिडेंट होतो, मोटरसायकलचा ॲक्सिडेंट होतो, ट्रकवाल्याचीच चुकी असते. मग तुमचे रूल्स इतके स्ट्रिक्ट करा की मधनं कोणी रस्ता ओलांडताना दिसला तर त्याच्या घरच्यांना 10 लाख रुपये दंड करा. आणि हा फक्त तुम्ही ट्रकवाल्यांना नाही लावला आहे, हे छोटी गाडीवाले पण ॲक्सिडेंट करतात, त्याच्यातही लोक मरतात. म्हणजे चांगल्या घरातली पोरंही जेलमध्ये जाणार आहेत. आत्तापर्यंत जेलची मर्यादा 2 वर्ष होती, आता तुम्ही 10 वर्ष गेली आहे. 10 वर्ष म्हणजे ही केस झाली सेशन कमिट म्हणजे त्यांना बेल घ्यायला 1 महिना लागेल. कुठलाही कायदा बनवताना त्याचा संबंध ज्यांच्याशी येतो त्या सगळ्या पक्षांशी, पक्ष म्हणजे आता ह्या संघटना आहेत, वाहतूक संघटना आहेत, या संघटना ह्यांच्याशी चर्चा करून कायदा बनवायचा असतो. कायदा आपल्या मनाप्रमाणे बनवायचा नसतो. तो समाजाला पटेल की नाही, समाजाला फिट बसेल की नाही याचा सगळा विचार करून कायदा आणायचा असतो. आता कित्येक देशातनं फाशी काढली गेली आहे का? तर त्यांचं म्हणणं आहे जीवन हे आपल्या हातात नाही आहे. जन्माला येतो तो त्याच्या म्हणजे अंतिम समय हे त्याच्या मर्जीनुसार येईल. तुम्ही मारणारे कोण? जगातल्या कित्येक देशांनी फाशी रद्द करून टाकली. आता आपल्याला माहिती आहे की मारामारी केली की साधारण 14 दिवस आपण बसवतात आपल्याला. आता डायरेक्ट 90 दिवस. म्हणजे ह्या राज्याचं, ह्या राष्ट्राचं जो परीघ आहे, जो जॉग्राफिकल बाउंड्रीज आहेत त्याचा अर्धा जेल करावा लागेल. आज तुमच्या जेलमध्ये जागा आहे का माणसं ठेवायला? आज या नौपाड्यामध्ये 25-30 माणसं जर बसली लॉकअपमध्ये तर माझ्या भाषेत बोलायचं झालं तर हगायला जागा नाही तिथे, धुवायला पाणी नाही तिथे. अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे कुठे मानवी मूल्य जपावी लागतात. ते आरोपी असे आहेत, ते गुन्हेगार नाही आहेत. त्यांना काय सुविधा देता तुम्ही? म्हणजे सगळ्या मानवी मूल्यांची हत्या करून ह्या देशाला पोलिसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झाला पाहिजे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरात अक्षता कलश पूजा मिरवणूक संपन्न. भाजपाच्या वतीने आणि दत्ता घाडगे यांच्या पुढाकाराने 31 डिसेंबर रोजी श्री राम मंदिर अयोध्या येथून सकाळी 10 वाजता निळकंठ महादेव मंदिर, कोलशेत रोड, ढोकाळी ते शंकर मंदिर, मनोरमा नगर, निळकंठ मंदिर, कोलशेत रोड येथून अक्षता कलशाची पूजा करून अक्षता कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पूजा केलेला अक्षता कलश शंकर मंदिरात दर्शनासाठी ठेवला होता. सर्व स्वयंसेवकांना व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाटवली. सदर मिरवणुकीत लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मिरवणुकीत राम, सीता, लक्ष्मण यांचे रूप घेतलेले बालक सहभागी झाले होते. तसेच लेझिम, वारकरी असे अनेक जणही सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती भाजपाचे दत्ता घाडगे यांनी दिली. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. जर बघितलं तर देशभर प्रभू श्रीरामचंद्राचं वातावरण चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आपण जर बघितलं जे अयोध्यामध्ये या 22 तारखेला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याला अनुषंगाने ज्या अयोध्येवरून अक्षता आलेल्या आहेत, अक्षता कलश आलेला आहे, त्याची ही मिरवणूक आहे. आपण जर बघू शकता की पालखी आहे, सगळ्या महिला आमच्या सजलेल्या आहेत. अक्षता कलश डोक्यावरती घेऊन सगळे आम्ही ही यात्रा काढतोय आणि येणाऱ्या 1 ते 15 जानेवारीपर्यंत ह्या अक्षता प्रत्येक घराघरामध्ये आम्ही पोहोचवणार आहोत आणि प्रत्येक नागरिकांना आम्ही निमंत्रण देणार आहोत की अयोध्येला येऊन आपण श्रीरामांचं, रामप्रभूंचं दर्शन घ्यावं आणि त्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं. 22 तारखेला सुद्धा आपण प्रत्येकाने जसं दिवाळीला आपण आकाशकंदी लावतो, दिवे लावतो, त्याप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आवाहन केलंय त्याचप्रमाणे आपण प्रत्येकजण दिवाळी साजरी करणार आहोत. तर याचंही निवेदन आम्ही प्रत्येक घराघरात देत आहोत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. चलो अयोध्या, चलो अयोध्या. एक ही नारा, एक ही नारा. जय श्रीराम, जय श्रीराम. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये बुधवारी एकाच वेळी स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम गावागावात राबवण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यात गावांच्या स्वच्छतेचा पायलट प्रकल्प म्हणून हा कार्यक्रम राबवला जाणार आहे, असं यावेळी पाटील यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047मध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचे ध्येय ठेवलं आहे. भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे. ग्रामीण भारताचा विकास झाल्याशिवाय भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणार नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाने निश्चित केलेल्या 9 शाश्वत विकास ध्येयातील स्वच्छ व हरित गाव आणि आरोग्यदायी गाव या 2 संकल्पनेनुसार 431 गावं स्वच्छ केली जातील. त्याचबरोबर या गावांच्या प्रगतीच्या दिशेने पाऊल पडेल. विकसित भारतामध्ये योगदान देण्यासाठी स्वच्छता अभियानाचे महत्त्व राहील. या अभियानात ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात सर्व सहभागाने स्वच्छता मोहीम राबवली जाईल. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम येथे होत आहे. यावेळी आदरणीय महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वच्छतेच्या जागरात सहभागी होण्याचे ठरवलं आहे. त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे इत्यादींची उपस्थिती येथे होती. शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे, पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2014ला प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियान राबवण्याची संकल्पना आणली आणि त्यांनी बऱ्याच अशा प्रतिष्ठित लोकांना देशातल्या नॉमिनेट केलं, जेणेकरून तेही स्वच्छतेमध्ये उतरावे. त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन इतर लोकांनी स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी डीप क्लीन ही योजना आणली. ही शहराचे जे स्ट्रीट आहेत जिथं कधीच कोणी पोचला नाही अशा ठिकाणच्या स्ट्रीट ह्या संपूर्णपणाने स्वच्छ करण्याची भूमिका राज्य सरकारच्या तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली. निश्चितपणाने त्यालाच अनुषंगून देश पातळीवर हे अभियान राबवण्याची संकल्पना आहे, परंतु पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट म्हणून ठाणे जिल्हाधिकारी आणि CO यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 431 पंचायतीमध्ये पहिल्यांदा आपण हे स्वच्छता अभियान राबवूया. मग कधी राबवूया तर नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प एक आपण करत असतो, म्हणून माझ्या मनामध्ये आलं की आपण 1 जानेवारीला राबवूया. पण समोर असं आलं की नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बरेच लोक बाहेर जातात, 1 तारखेला परत येत नाही. मग आम्ही 3 तारखेला नेलं. 3 तारखेला नवीन वर्षाचा संकल्प म्हणून ठाणे ग्रामीण जिल्हा हा स्वच्छ करण्याचं अभियान जिल्हा परिषद ठाणे, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, सर्व पक्षाचे लोक, सर्व प्रतिष्ठित नागरिक, जे राजकारणात नाही असेही समाजकारणात असलेले लोक, ह्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आणि सगळ्यांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन हे स्वच्छता अभियान आपल्यासाठी कसं उपयुक्त आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी. आणि मोदीजींनी आता जो संकल्प केला की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण 2047मध्ये असू. 2047मध्ये आपला भारत देश हा विकसित भारत म्हणून आपल्याला बघायला मिळेल. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ.
त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर मतदारसंघातील 137 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली 148 ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील 137 पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ठाणे शहर मतदारसंघ अध्यक्ष महेंद्र पवार यांनी शनिवारी आपली कार्यकारिणी जाहीर केली. ही कार्यकारिणी जाहीर करताना पक्ष संघटनेची बूथनिहाय रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, ब्लॉक अध्यक्ष, ब्लॉक उपाध्यक्ष, सोशल मीडिया समन्वयक, प्रभाग अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रभाग सरचिटणीस इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवा अध्यक्ष विक्रम खामकर, विधानसभा अध्यक्ष महेंद्र पवार, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेवर चालणारे सैनिक तथा आपले नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. जे लोक पद, पैसा आणि सत्ता बघतात त्यांच्याकडे निष्ठा नसते. त्यांना मिळणारे यश आणि प्रतिष्ठा क्षणभंगूर असते. पण आपण सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते आहोत. आपल्याला आता संघर्ष करावा लागला तरी हरकत नाही, पण या संघर्षातूनच चांगले काहीतरी घडणार आहे. आपणाला पद नाही, जबाबदारी मिळालेली आहे. ही जबाबदारी आपण पार पाडून महाविकास आघाडीचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा निर्धार करू, असं यावेळी त्यांनी सांगितले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.